नमस्कार. गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून शिवसेना कुणाची या निर्णयावरती सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं बाकी होतं आणि याच वेळेस आता शिवसेना उद्धव ठाकरेंचीच निकाल शेवटी आला. मित्रांनो, सविस्तर जाणूया महत्त्वाची अपडेट. ठाकरेंचा सर्वात मोठा विजय तर शिंदेंना बसतोय मोठा धक्का. नेमकी काय आहे अपडेट? 2 वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून 40 आमदारांसह 13 खासदार घेऊन गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता एकाकी पडले आहेत. भारतीय जनता पार्टीने त्यांना बाजूला सारले असून आता त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना चिन्ह आणि पक्ष घेऊन शिंदेंना दिल्याच्या ठाकरेंच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी होत्या आणि ठाकरेंचं चिन्ह देखील धनुष्यबाण शिंदेंना दिलं गेलं. त्यानंतर शिवसेना पक्ष देखील शिंदेंच्या ताब्यात दिला. यानंतर आगामी काळात उद्धव ठाकरेंना नवीन चिन्ह मशाल मिळालं. त्या मशालीवर ठाकरेंनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे नेते उद्धव ठाकरे वारंवार सांगत होते की शिवसेना प्रमुखांची आहे, बाळासाहेबांची आहे, शिवसेना आमची आहे, धनुष्यबाण चिन्ह आमचं आहे. परंतु यावरती निर्णय मात्र चंद्रचूड यांनी न दिल्याने राज्यात खूप मोठी लाट होती. यामध्ये सध्या म्हटलं जात आहे की शिवसेना नेमकी कुणाची आहे. संजय राऊत यांनी सकाळीच म्हटले की दिल्ली समोर झुकून गुजरात्यांच्या पुढे लोटांगण घालणारे कधीच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक असू शकत नाही. शिंदेंनी काल म्हटलंय, मी कुठेही ताणून धरलेले नाही. मुख्यमंत्री पदाबाबत मोदी शाह जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. हा शिंदेंचा खूप मोठा बहाणा त्यांनी सांगितलाय. त्यामुळे ते कधी कधी 15 आमदार घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आणण्याचा निर्णय घेतात, तर कधी भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देतात, तर पुन्हा भाजपच हवी म्हणून रात्रीच्या अंधारात भयभीत होऊन सुरत गुवाहाटी पळून जातात. आता मुख्यमंत्री पद मिळत नाही कळल्यावर रुसून गावी जाऊन बसतात. असं शिंदेंबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलंय. मग शिवसेना कुणाची? दिल्ली समोर मुजरा करणे हे कधीच शिवसेनेच्या DNA मध्ये नव्हते. अजित पवार निधी देत नाहीत, ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. भाजप हा शिवसेना संपवायला निघालाय. त्यांच्या मांडीला मान लावून मी बसू शकत नाही असंही शिंदेंनी तक्रार केली होती. त्यामुळे आता शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे, कारण की शिंदेंना वारंवार दिल्लीला जावं लागतं. मित्रांनो, यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने खूप मोठा टोला दिला आहे. आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.